काही महिलांना समावेश व्हायचं Nagana
गोपेश्वर भगवान की अशा प्रकारे रासलीलेचा आनंद त्या ठिकाणी प्रत्येक गोपींना भगवंतांनी दिलेला आहे. एक एक गोपी एक एक श्रीकृष्ण एवढा मोठा आनंद भक्ती रसाचा त्या ठिकाणी सर्वांना प्राप्त झाला. तुम्हाला वाटला की नाही आनंद? सांगा. हा आनंद घरी नाही हो. होय, घरी हा आनंद आहे काय? नाही महाराज. घरी एकूण एकाला खिस 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 आहे घरी. हा आनंद इथेच आहे. सर्वांना अशा प्रकारचा भगवंतांनी दिव्य दर्शन दिलेलं आहे. अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला तेव्हा जगातील सर्व स्त्रियामध्ये मीच श्रेष्ठ आहे असं गोपीला वाटायला लागलं. अहंकार निर्माण झाला. माझ्यासोबतच भगवान खेळायला लागलेले आहेत, माझ्यासोबतच फुगडी खेळायला लागलेले आहेत, माझ्यासोबतच अशा प्रकारचं रासलीला करायला लागले आहेत, नृत्य करायला लागलेले आहेत असं प्रत्येक गोपींना अभिमान झाला. आणि जिथे अभिमान होतो त्या ठिकाणाहून भगवान अंतर्धान पावले. भगवान अचानक अंतर्धान पावले. सगळ्या गवळणी अशा प्रकारच्या दुःखी झालेल्या आहेत, दुःखी झाल्या. महाराज कृष्ण कुठे गेला असेल? इकडे लक्ष द्या. कृष्ण परमात्मा कुठे गेला असेल? आता माझ्याजवळ होता, आता आम्ही पाऊल खेळला, आता आम्ही फुगडी खेळली, कुठे गेला असेल परमात्मा? दुःखी झाल्या, रडायला लागल्या, रडायला लागल्या. आणि गोपी रडत असताना त्या ठिकाणी 19 श्लोकाचं गोपीगीत तयार झालं. त्याला गोपीगीत म्हणावं. गोपीगीत सुंदर आहे महाराज. जयति तेधिको जन्मना व्रज जयत इंदिरा शाश्वतत्रयी दैतविश्वता दिक्षुतावता सैधुला सवा विचिन्तये शरदुदा
या सगळ्या गोपी. भगवंता तुमच्या जन्मामुळे या व्रजाचा महिमा वाढलेला होता, म्हणून लक्ष्मी या ठिकाणी कायमची राहिलेली आहे. ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण धारण केलेले आहेत त्या आम्ही गोपी तुम्हाला शोधायला लागले आहोत. भगवंता आत्ताच्या आत्ता आम्हाला पुन्हा तुम्ही दर्शन द्या. कानया रे कानया कानया रे जगझेटी देई भेटी एक वेळा. भगवंता आम्हाला एक वेळ तुम्ही पुन्हा दर्शन द्या. चूक झाली आमची भगवंता, आम्हाला गर्व झालेला होता, आम्हाला आता दर्शन द्या पुन्हा. येथवरी होता संग अंगे अंग लपवले. कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. तुझ्या न माझ्या भेटीसाठी साधन कुठे हरवला. कान्हा रे भेटले देवा एक वेळ भेट दे पुन्हा एकदा. भक्ताचे उदार अंतःकरण असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा दयाळी महाराज पुन्हा त्या गोपींमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि ब्रह्मदेवाच्या कितीतरी रात्री संपल्या तरीही रासलीला संपत नाहीये. अनेक चरित्र आहे महाराज, आपल्याला सांगणं होत नाही. 1 अन 2 अन 3 अन तासात अन 7 दिवसात सांगणं होते काय. त्याला 7 वर्ष भागवत सांगावं लागतं रोज. किती वर्ष? रोज सांगून 7 वर्ष. एवढं मोठं हे भागवत, तरीही सुद्धा संपत नाही. भगवंताला भगवान शिवाला आपल्या खंडेराय मालकाला रासलीला पाहण्याची इच्छा झाली. भगवान शिवजीला आले महाराज तिथं रासलीलेमध्ये. म्हणले इथं प्रवेश नाही. कस काय हो, मी महादेव. नाही मग काय करावं लागेल? गोपी व्हावं लागेल. गोपी स्वतः माझे भगवान शिवजी गोपी झाले. गोपी आणि रासलीलेमध्ये पुन्हा प्रवेश. इथं गर्व चालत नाही, अभिमान चालत नाही, ताठरपणा चालत नाही. लहान व्हावं लागतं. लहानपण देगा देवा
गोपी झाले माझे भगवान शिव. आजही तिथे वृंदावनामध्ये गोपेश्वर भगवान आहेत. गोपेश्वर भगवान कोणी गेले की नाही तुमच्यापैकी वृंदावनला? हात वर करून सांगा बरं कोण कोण गेले. आणि बाकीचे ज्यांना यायचे त्यांनी मस्तपैकी संपर्क करा. आमची दरवर्षी तीर्थयात्रा असते. आता यावेळेस द्वारकेला आहे. द्वारकेला 5 दिवस कथा, 5 दिवस प्रवास, 11-12व्या दिवशी घरी. सुंदर अशी दरवर्षी तीर्थयात्रा असते. काशीला कथा झाली, वृंदावन, पंढरपूर, अनेक तीर्थक्षेत्रावर आपल्या कथा होतात तीर्थयात्रेच्या निमित्तानं. सगळे हे तीर्थयात्रा आपण तीर्थ पाहिले पाहिजे. जो वरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. गोपेश्वर भगवान त्या ठिकाणी आहे. आजही गोपेश्वर भगवंताला साडी चोळीचा आहेर त्या ठिकाणी चढवल्या जातो. असे असणारे हे सुंदर अशा प्रकारचं चरित्र त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात. पुढे भगवंतांनी अनेक लीला केल्या. सुदर्शन, शंखचूड या राक्षसांचा उद्धार केलेला आहे. आणि अरिष्टासुराचा भगवंतांनी उद्धार केला. आणि एके दिवस कंस महाराजांना अक्रूराला त्या ठिकाणी व्रजामध्ये पाठवलं भगवंताला नेण्याकरता. असा हा माझा काळ मरत नाही, त्यालाच या ठिकाणी बोलून आणावं. केशी गवासुराचा उद्धार केला, अनेक राक्षसाचा उद्धार केला. आणि एक दिवस महाबुद्धिमान असणारे अक्रूर रात्री मथुरेहून सकाळी सकाळी रथ घेऊन निघालेले आहेत. आणि नंद महाराजांच्या गोकुळामध्ये रथ आला. सकाळच्या वेळेला लक्ष द्या, सुंदर कथा आहे. भगवंताला नेण्याकरता रथ आला. अक्रूर घेऊन आलेले आहेत. सकाळच्या वेळेला रथ वृंदावनात गोकुळामध्ये येऊन थांबलेला आहे. आणि त्यावेळेला अक्रूराला असं वाटायला लागलं, अरे आज मी असं कोणतं शुभ कार्य केलेलं आहे, कोणती तपश्चर्या माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे, सत्पात्र व्यक्तीला असं कोणतं दान दिलेलं आहे, आज मला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन, त्यांना नेण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. आणि असं पाहता अक्रूर त्या ठिकाणी व्रजामध्ये आलेले आहेत. सर्वांना नमस्कार केला. श्रीकृष्ण बलराम दोघांनी सकाळच्या वेळेला गाईचं धार काढलेली आहे. श्यामसुंदराचा सुंदर असा पिवळा पितांबर पाहिला. बलराम दादाचा निलांबर पाहिला. बलराम दादा निलांबर घालत होते आणि कृष्ण परमात्मा पितांबर घालत होते. सुंदर त्यांचं दर्शन झालं आणि डोळ्यातून पाणी आलं अक्रूरांच्या. काय माझं भाग्य असेल भगवंताचं दर्शन. आणि नंद महाराजांना सांगितलं, असा असा कंसाचा निरोप आहे, त्यांना नेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर सगळ्या गोकुळवासियांना एखादा प्राण आपल्यातून निघून जातो की काय असं वाटायला लागलं. काय करावं, एकमेकींना विचारायला लागला, अगं हा रथ कुणाचा आहे? फुलाला नेण्याकरता हा रथ आलेला आहे. कोणी गावाकडून जाणार आहे का तिकडे?
अशी कुजबूज चालत असताना सगळ्यांना कळालं की कृष्ण परमात्मा जाणार आहे. ते शब्द गवळणीने ऐकल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. महाराज एखाद्या हरणाच्या कळपामधून जसे एक हरिण निघून जावं तस सगळ्या गोपाळांना दुःख वाटायला लागलं. यशोदा मैया रडते आहे. कृष्ण परमात्म्यांनी पाहिलं, आई का रडतेस ग? कृष्णा, मी तुझी आई नाही ना, म्हणूनच तू मला सोडून जातोस ना. ते शब्द भगवंतांनी ऐकल्याबरोबर आईच्या तोंडाला हात लावला. महाराज कृष्ण परमात्मे, तसं म्हणू नकोस, आणि मी तुझाच आहे. मी आई तुझाच म्हणून मला सगळेजण नाव देतील. यशोदा कनंद लाला, तुझाच आई म्हणतील. एवढे दिवस माझे लाड कोड केलेस, काही दिवसाकरता मला जायचं आहे, रडू नकोस. सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, महाराज हे अक्रूरा, कशा करता तू इथे आलेला आहेस? कशा करता हारत आलाय? कुणाला न्यायचंय? काय भानगड? गवळण म्हणती यशोदेला, कोठे ग सावळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला. कशा करता सांगा? तो बघ ना, तो अक्रूर आलेला आहे माझ्या भगवंताला नेण्याकरता. दुष्ट आहे, दुष्ट. अक्रूरा उभा से ग साजणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. बोली नंदाची पटराणी, सद्गदित होनी. यशोदामाई असावी लागली गवळणींना. अगं, आपला कृष्ण परमात्मा मथुरेला जाणार आहे आपल्याला सोडून. सगळ्यांनी शब्द ऐकल्याबरोबर धड 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 रडायला लागले. महाराज मथुरेसी चक्रपाणी, कागजातो साजनी, विहळले मन हे वचन ऐकोनी, या नंदाचे अंगणी. आक्रूरा रे चांडाळा, तुझ धाडिले कोणी, काघात करू आलासी, वढीसी सर्वासी. महाराज रडायला लागले सगळे. भगवंताला हे सहन होत नव्हतं. महाराज अक्रूराला सांगितलं, अक्रूरा रथ सज्ज करा, आणि चढले भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथावर. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. रथात चढल्यावर तर फार मोठा आक्रोश व्हायला लागला. भूमी पडल्या व्रजवाडी, आकांत गोकुळी. नयनीच्या उदका
वृंदावनाची तुम्ही माती पहा, त्या एक एक मातीच्या कणामध्ये गोपींचे अश्रू आहेत. लक्षात ठेवा, प्रेम आहे, प्रेम. हे भगवंताला सहन होत नव्हतं. भगवंतांनी सांगितलं, अक्रूरा ताबडतोब परत माझा पुढे न्या. देव बोले अक्रूरासी वेगी रथा हाकीसी, या गोपीच्या शोकासी न पहावे कशी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी, या नंदाचे अंगणी. नको नेऊ भागावा, नको नेऊ भगवंताचा निघून गेला. जोपर्यंत तो रथ दिसतो आहे सगळेजण पाहायला लागले, सगळेजण पाहायला. एखादी लेक पूर्वीच्या काळी माहेरला जात असताना त्या बैलगाडीमध्ये जशी बसते आणि ती माहेराकडे तोंड करून बसते महाराज, आणि जिथपर्यंत ते दिसत असतं माहेर तिथपर्यंत ती पाहत असते, पाहत असते, सारखी रडत असते. गेली माझी छकुली, गेलं माझं बाळ, सासरी गेलं माझं बाळ, असं म्हणून त्या सगळ्या गावच्या स्त्रिया सुंदर प्रेम अशा प्रकारचं रडत होत्या महाराज. आता ते रडणं राहिलं नाही, आता रडणं राहिलं नाही. आता मोबाईल आला, मोबाईल. छबू छबू, उठलीस काय, उठलीस काय, उठलीस काय. सकाळी रामपाऱ्यातच त्या मोबाईल मुळे माहेराचं प्रेम राहील नाही. लक्षात, 3 टाइम व्हिडिओ कॉल, काय प्रेम राहील. तसा हा रथ भगवंताचा निघून गेला. मथुरेमध्ये रथ गेलेला आहे. अतिशय आक्रूरानं भगवंताची पुन्हा स्तुती केलेली आहे. मथुरेमध्ये प्रवेश केला. कुब्जेवर भगवंतांनी कृपा केली, धनुष्याचा भंग केला. कंसाला भीती वाटायला लागली. आता माझा काळ माझ्या जवळ आलेला आहे, काळ माझ्या जवळ आलेला आहे. अनेक राक्षसांचा उद्धार केला. कुवलिया पिडाचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. जानोर, मुष्टिक, मोठे मोठे पैलवान त्या ठिकाणी बसलेले होते. त्या सर्वांसोबत युद्ध बलराम दादा कृष्ण परमात्म्याने युद्ध केलं. आणि ज्या करता अवतार भगवंतांनी केलेला आहे त्या अवताराचं मुख्य प्रयोजन म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा मानुषाणां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचा नाश करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार. आता कंसाचा मृत्यू काळ जवळ आलेला आहे. युद्ध करायला लागले आणि एक मुक्का कृष्ण परमात्म्याने कंसाला दिल्याबरोबर कंसाचा गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान जय. एक नारळ सोडून फेकून देते.
पुढून गोपाल श्रीकृष्ण भगवान जय. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बलराम यांचा उपनयन संस्कार झालेला आहे. गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला भगवंतांनी. स्वतः ज्ञानस्वरूप असणारा कृष्ण परमात्मा, काही शिकायची गरज नाही. पण सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये भगवंतांनी सगळ्या वेदाचं ज्ञान, सगळ्या शास्त्राचं ज्ञान, सगळ्या युद्धाचं ज्ञान, सगळं अशा प्रकारचं गुरु सेवा करून ते ज्ञान मिळवलं महाराज. सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पुढे भ्रमरगीत सांगितलेलं आहे, अनेक चरित्र सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर हळूहळू बलराम दादा श्रीकृष्ण परमात्मा मोठे झालेले आहेत. आता काय ठरलं होतं, ज्या वेळेला अवतार घेत असताना या शेषाला सांगितलं होतं, आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळी नवी आज्ञा तुझी बारे, तुझी आज्ञा मी पाळणार आहे. आणि एकही आज्ञा पाळली नाही त्याची. हे कृष्ण महाराज. दादा आता आपल्याला लग्न करावं लागेल. दादांनी सांगितलं मी मोठा आहे, आधी माझं. हो ठरलंय म्हणले, आधी तुमचं. ठीक आहे. मग आता बलराम दादाचा विवाह. अनार्थाधिपती श्रीमान रेवतो रेवती सुताम ब्रह्मणा चोदित विप्रात बलायिति पुरोदितम्. अनर्थ नावाचा देशाचा राजा श्रीमान रेवत हा राजा, त्याची कन्या असणारी रेवती, हिच्यासोबत ब्रह्मदेवाच्या प्रेरणेनं बलराम दादाचा विवाह संपन्न झाला. बलराम भगवान की जय. आता भगवंताचा विवाह सोहळा. शुकाचार्य राजा परीक्षितला मोठी गोड कथा सांगतायत. विदर्भ देशाचा राजा भीष्मक नावाचा राजा, त्याला 5 पुत्र होते आणि एक असणारी सुंदर कन्या. रुक्मी, रुक्मवत, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली हे 5 भाऊ आणि एक असणारी रुक्मिणी, हे 6. सुंदर अशा प्रकारचा राजा असणारा, सुंदर असणारी ही रुक्मिणी. रुक्मिणी कोण? प्रत्यक्ष लक्ष्मी मातेचा अवतार. आणि त्या रुक्मिणीने हे राजवाड्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अतिथींच्या तोंडून भगवंताचं सौंदर्य, पराक्रम, वैभव, प्रशंसा भगवंताची ऐकलेली आहे. आणि तिनंही ठरवलेलं आहे, माझे भगवान श्रीकृष्ण पती मला प्राप्त व्हावे. भगवंतांनी सुद्धा रुक्मिणीविषयी ऐकलेलं आहे. बुद्धी, लक्षण, उदारता, सौंदर्य, शील अशी चर्चा चाललेली असताना रुक्मिणीचे भाऊ असणारे काही भावायला वाटायला लागलं ही रुक्मिणी कृष्णाला द्यावी. काही भावायला वाटायला लागलं नको नको शिशुपाळाला द्यायची. असं होतं घरामध्ये. कोणी म्हणते याला द्यायची, कोणी म्हणते त्याला द्यायची, त्याला द्यायची. सगळ्या ठरलं शिशुपाळालाच द्यायची. रुक्मिणीला हे कळालं महाराज. अतिशय दुःखी झालेली आहे रुक्मिणी माता. काय करावं? मी ज्या करता आताच नाही, पलीकडे थांबवा गुरुजी, पलीकडे थांबवा, घरी बसवा. तिकडे आताच नाही, घरी बसवा. रुक्मिणी मातेला वाईट वाटायला लागलं. काय करावं? मी सगळं तप भगवान श्रीकृष्ण परमात्म्या करता खर्च केलेला आहे.
आता मला श्रीकृष्ण परमात्मा वर म्हणून प्राप्त होतील की नाही. सारखी 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 भगवती मातेची प्रार्थना करायला लागलेली आहे, चिंतन करायला लागलेली आहे. आणि एक सुंदर पत्र रुक्मिणी मातेनं भगवंताकरता लिहिलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलेलं आहे. तो ब्राह्मण द्वारका नगरीत दरमजल करत करत पोहोचलेला आहे. राजमहालामध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजसिंहासनावर त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवंतांनी पाहिलं, आसनावर बसलेले आहेत. भगवंताची पूजा केली महाराज, आणि भगवंतानंही त्या ब्राह्मणाची पूजा केली. राजानं कसं वागावं ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शिकवलं महाराज. अतिथीचं पूजन, ब्राह्मणाचं संत महात्म्यांचं पूजन भगवंतांनी करून दाखवलं. आणि त्यावेळेला ब्राह्मणांनी ते पत्र भगवंताच्या हातात दिलं. भगवंतांनी सांगितलं, हे पत्र तुम्हीच वाचून दाखवा. त्यावेळेला त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर श्रवणतां ते इको कमी करा निर्विश्य कर्ण विवरय हरतोंगतापम रूपम दृश्यां दृशिमता मथिलार्थ लाभम त्वयच्युता विषयती चित्त मपत्रपमने. काय सुंदर पत्र आहे महाराज त्या रुक्मिणी मातेचं. हे भगवंता, हे त्रिभुवन सुंदरा, तुमची भक्ती केल्यानंतर, तुमचे गुण ऐकल्यानंतर या जीवाचे त्रिविध ताप दूर होतात, पुरुषार्थ प्राप्त करून देतात. तुमचे गुण सौंदर्य ऐकून माझ्या चित्तामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. असं 7 श्लोकाचं पत्र त्या रुक्मिणी मातेनं भगवंताला पाठवलेलं आहे. हे पत्र जगातलं एकमेव पहिलं प्रेमपत्र जर कुणाचं असेल तर ते रुक्मिणी मातेचं. आणि ते त्या पत्रात काय लिहिलं होतं? भगवंताचे गुण, भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान. देवा, आणि माझं लग्न त्या शिशुपाळासोबत होत आहे. वाघाची शिकार एखाद्या लांडग्यानं जशी पडून न्यावी, तसा तो शिशुपाळ मला नेण्याच्या आत तुम्ही यावं भगवंता, आणि मला घेऊन जावं. एवढं सुंदर ते पत्र 7 श्लोकाचं. जगातलं पहिलं प्रेमपत्र ते रुक्मिणी मातेचं. आताच्या सारखं नाही. आता काय पाठवतात पत्र मोबाईलवर. पिल्लू जेवलीस का, झोपलीस का, हे असलं बोलणं गदड. काय रुक्मिणीचं पत्र आहे पहा. एक असंच विचारू लागलं कार्टी, पिल्लू हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर रडू पाठव. ती म्हणली, गदड्या भांडे धुवायले खरकट पाठवू का, खरकट. हे असले पत्र आमची. रुक्मिणीचं काय पत्र आहे महाराज? वाचा ते भागवतामध्ये घेऊन पत्र. महाराज भगवंताला कळालं, रुक्मिणीच्या मनातला भाव अशा प्रकारचा जाणला, आणि निघाले भगवान रथ घेऊन. इकडं काय चालू झालं? शिशुपाळाला हळद लागली. आणि काय सांगावं, उद्या लग्नाची विधी तयारी. आता पहिलेचे लग्न 5-5 दिवस, 3-3 दिवस. जुन्न माणूस कोण आहे? पटकेवाले बाबा. पहिलं किती दिवस लग्न राहत गेले? सोय सांगा की.
5 दिवस. हा 5 दिवस. वा वा, हे बघा 5 दिवस. आता घंट्यात जिकडी तिकडी हो, घंट्यात जिकडी तिकडी. वराड आलंय आणि गेलं मी पत्ताच लागायला नाही. हे गाणे म्हणूनच गेला. आणि आलं काय म्हणले वराड, गेलं वराड. हे बघ 5 दिवस लग्न आणि सुंदर अशा प्रकारचं. आणि काय काय बैलगाड्या किती नेल्या होत्या सांगा बरं तुमच्या लग्नात. हा बैलगाड्या किती नेल्या होत्या? 10 नेल्या होत्या का? बर बर. आणि बैलाचे रंग कोणते होते? जांभळा. हा काळे काय होते, पांढरे काय होते, तांबडे काय होते? तुम्ही ज्या बैलगाडीत बसल्या होत्या त्या बैलाचे रंग कोणते होते? पांढराच. कोणते होते? पांढरा. हा वा वा वा. उग विचारालो हसायसाठी. एक चोपदार होता कीर्तना, त्याला असंच विचारलं. त्यानं म्हणला 2 लाल खंदारी बैल होते बघा महाराज. बरं ध्यानात ठेवलास म्हणलं चोपदार महाराज. तवाच कालचा अभंग कोणता होता सांग बरं म्हणलं. ते का आहे की बाबा म्हणलं आपल्याला माहित नाही. बघ तव्वाचे लग्नाचे बैल ध्यानात ठेवला. बैल कोणते होते ते कालचा अभंग ध्यानात नाही. पहिलेचे लग्न 5 दिवस अशा प्रकारचे चालायचे. हळद लागली, आता लग्न विधी चालू होणार, आता काय करावं. आणि सकाळच्या वेळेला भगवती मातेचं दर्शन घेण्याकरता रुक्मिणी मातेला सुंदर अशा प्रकारचं सजवलेलं आहे. नवरीचं रूप दिलेलं आहे. सोबत काही सखी सहेली दिलेल्या आहेत, द्वारपाळ दिलेले आहेत. आणि रुक्मिणी माता भगवती मातेच्या, दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये गेलेली आहे. प्रार्थनापूर्वक भगवती मातेला विनंती केली, प्रार्थना केली, हे भगवती माता, दुर्गा माता, मी मनोमन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी पती म्हणून स्वीकारलेला आहे. माझ्यावर कृपा कर, माझ्यावर दया कर. नारायणी नारायणी जय मा दुर्गे नारायणी. प्रार्थना केली आणि भगवती माता प्रसन्न झालेली आहे. एक फूल रुक्मिणीच्या हातामध्ये पडलं, पदरामध्ये पडलं. आनंद वाटला, काहीतरी शकून अशा प्रकारचा वाटायला लागला. आणि एवढ्यामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्याबरोबर पाहतात तर काय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथ घेऊन हजरच होते महाराज. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. रुक्मिणीच्या हातामध्ये हात दिला आणि भगवंतांनी रथामध्ये रुक्मिणीला बसवलं आणि रथ निघून गेला. पळाली, नवरी गेली, नवरी गेली म्हणाले सगळे. आता काय पाहता, गेली निघून. कृष्ण परमात्म्यानं रुक्मिणीचं हरण केलं. वाटेमध्ये रुक्मिणी असणारा तिचा भाऊ अडवण्याचा प्रयत्न केला, युद्ध केलं त्याच्यासोबत, भगवंतासोबत. भगवंतांनी सुदर्शन चक्र काढलं, रुक्मिणीनं हात धरला, मारू नका, माझा भाऊ आहे. त्याला अशा प्रकारचं सोडून दिलं. भगवान द्वारकेमध्ये आलेले आहेत रुक्मिणी मातेला घेऊन. आणि सुंदर अशा प्रकारचं सगळ्या ऋषी मुनींना, देव गंधर्व देवी देवतांना सगळ्यांना मोठं आमंत्रण दिलेलं आहे. भगवान विश्वकर्म्यानं मोठा मंडप त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि रुक्मिणी आईसाहेबासोबत भगवंताचा शाही अशा प्रकारचा विवाह सोहळा होऊ लागलेला आहे. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुशिवागतम स्वागतम कृष्ण, सुशिवागतम स्वागतम कृष्ण.
स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं शरणागतो कृष्ण स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्ण स्वागतं शरणागतो कृष्ण स्वागतं कृष्ण आगमन जय हो गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा बरं किती सुंदर दिसायला लागले. सगळ्यांना दिसू द्या. इकडे या. सरका दिसू द्या सगळ्यांना. श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी हे जे साज केलेले आहे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. लग्न घटिका अगदी समीप आलेली आहे. सर्व पाहुणे मंडळीचं, सर्व ढाळेगाव वासियांचं, सर्व पाहुणे मंडळीचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. ब्राह्मण देवता आलेले आहेत. सगळे ऋषीमुनी गणगंधर्व सगळे जमा झाले. भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होता. गायक आले, वृंद आले, तबला, पेटी सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि सुंदर अशी साऊंड सर्व्हिस, सुंदर अशी साऊंड सिस्टम, श्री कृष्णा साऊंड सिस्टम ढाळेगाव हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ठरल्याप्रमाणे 5 मंगलाष्टका होऊन भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा आले काय हो? सर्वांना अक्षरा वाटल्या काय हो? सुरू करायचं काय हो?
सांगा की देवबाप्पा विचाराले सगळं. हो म्हणा. हा. सुमूर्त श्रीमंगलम सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदो गल्लालो मुरुडो विनायकमहो चिंतामणि स्थेवरो लेणाद्रि गिरिजात्मजं सुवरदो विघ्नेश्वरो झरो ग्रामाराजन संस्थितं गणपती भूर्या सदा मंगलं सावधान. शुभमंगले सावधान. शुभमंगले सावधान. शुभमंगले सावधान. जय हो. शुभमंगले सावधान. मंगले सावधान. महावनेन्द्र रुद्र मनसा पश्यन्ति योगिनो यस्यां देवाय तस्मै नमः. दोन महाराज दोन मंगलाष्टिका म्हणतील, एक आणि शेवटची म्हणा तुम्ही, बरं का? नाही, 3 झाल्या आता, 5च करायच्या. चला हा म्हणा. सिंधु सरस्वती यमुना गोदा
नर्मदा गावे जनो महेंद्रतनया जगन्वती वेदिका शुक्रा वेद्रवती महासुरनदी गया गंडकी पूर्णा जलरतनोत्र सहिता कल्याण सदा मंगलम 4 मंगलाष्टका पूर्ण झालेल्या आहेत. सर्व वराडी मंडळीचं, सर्व ढाळेगाव वासियांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आता शेवटची मंगलाष्टक झाल्यानंतर भोजन केल्याशिवाय, आरती झाल्यावर भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही.